रहिवाशांना एक खास करून आवाहन की आपल्यातले काही मतभेद असतील, जरूर मतभेद आहे, आणि ते मतभेद आपण बाजूला ठेवून आपण परळी गाव म्हणून एकत्र येऊन 100% या ठिकाणी आपल्याला कमळाच्या चिन्हावर मतदान करायचं. आपले मतभेद असतील ते आपण ग्रामपंचायतीला बघूया. काय आपलं मतभेद आपल्याला एकमेकाची जिरवायची कुठलीही गोष्ट न करता 100% मतदान हे भैया महाराजांच्या आणि भंडार साहेबांच्या मागे उभं करायचंय या ठिकाणी, असं परिवारांना मी आवाहन करतो. आणि सर्व या भागातल्या लोकांना आवाहन करतो की आपल्याला विक्रमी मतदानानं आपल्याला खरं आमदारकीला थोडीफार आपली चूक झाली, आपण दुसऱ्या का तिसऱ्या नंबरला आपण राहिलो महाराष्ट्रात. तर यावेळी तसं न होता आपण संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य 1 नंबरच्या मताने निवडून आणायचंय, असं या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो. समोर या चिन्हावरील बटन दाबून आपण राजूभाई यांना प्रचंड मताने विजय करावे असे आवाहन सर्वांना करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. शिवराम मंदिरात आपण सर्व या ठिकाणी उपस्थित, विशेषतः त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते पंचायत या गावाचे पंचायत समितीचे माजी मोहनराव दादा, जिल्हा परिषदचे माजी सदस्य आदरणीय कृपाला भोसले, आपले सरपंच या गावचे, त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी वाचून दाखवली की 20-22 कोटीची कामं पूर्ण गेली जात आहेत, ते गेली. त्या आदरणीय अण्णा आपल्या जिल्हा परिषद गटाच्या आत्ताच्या सदस्य, आपल्या आंबोड्याच्या राजाताई, दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्य सगळेच आहे. बघा तुम्ही गेल्या विश्वातील सगळे सदस्य कुणाला काय आता मी पण त्यात मध्ये एक आहे म्हणजे 20 सदस्य सगळे बरोबर आहेत, म्हणजे कुणाला काय वाटलं नाही की हा मोठा आहे. आणि 4ही जिल्हा परिषदचे सदस्य उपस्थित आहेत. आपले पंचायत समिती विद्यार्थी आहेत, पवन देवरे आहेत, अजय काशीद आहेत, त्यानंतर आपले संजय भंडारे आहेत, म्हणजे सगळे पंचायत समिती सदस्य, सोमनाथ आहेत, सगळे पंचायत समिती सदस्य. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन आपले ते आमचे सर्वांचे मार्गदर्शन कोबडे साहेब, तानाजीराव खामकर, त्याच पद्धतीनं भाऊसाहेब महाराजांचे जुने सहकारी ज्यांनी खऱ्या अर्थानं या परळी गावाची धुरा सांभाळली, त्या आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावचे सुपुत्र गजाननराव कोटाळे या जिंकेदार संघाचे चेअरमन आणि भाऊसाहेब महाराजांचे जुने सहकारी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने या परळी गावाची धुरा सांभाळायचे आमचे मार्गदर्शक अशोक काका लोटणीकर सर, सुरेश शिर्के, त्याच पद्धतीनं डॉक्टर मुलांनी पाठीमाग आपले उपसरपंच आहेत समीरभाई, रोज व्हॉट्सअपवर मला मार्गदर्शन करणार तानाजीराव खामकर, म्हणजे रोज मला एकच असतं काय करायचं आत्ताच नाही, म्हणजे दाखवतात कसं असतं रोजचा ते शोक आमचे करताने आमचे परळीचे माजी सरपंच दिलीपराव, मंदिरात शाळेचं काम कसं झालं पाहिजे म्हणून मार्गदर्शन करणारे परळी हायस्कूलचे आमचा शेखर आहे, ग्रामपंचायत सदस्य, आपल्या गावचे. खऱ्या अर्थानं मी बरेच पत्रिकांमध्ये म्हणजे तुझं दाखवतून मग मिटावतो असं करणारे पत्रिका बरेच बघितले, पण आमचं सोमनाथ गेले कित्येक 20 वर्ष कुठलं गेलं. खरोखर गरीबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्या पुढारीचे पत्रकार सोमनाथ राऊत, आमचे तालुका संघाचे संचालक आमचे अंकरित आहेत, आपल्या पांघरचे आपल्या परसावडी सरपंच रामभाऊ जानकर, सुदाम शेठ बी आज जोरात आहेत, माजी चेअरमन मधुकर दादा, त्याच पद्धतीने काकडे साहेब, आपले आर्यन पुढे आर्यन इकडे आहेत, सर्व संदीप, सर्व अंकुशराव मोरे, सर्व जबाबदार प्रमुख कार्यकर्ते, दुसरे अंकुशराव मोरे,
आणि विशेषतः आपण हिच्यासाठी एकदा टाळ्यावर कौतुक करूया की एकदा पक्षाचा निर्णय झाला, पक्ष शिस्त मान्य करून लगेच प्रवाहात ते एक मोबाईल महेश शिंदे त्यांचं तायातरी बायकोला उमेदवार मागितले. म्हणजे आता किरण पण आला, किरण कासमधनं कुसुंबी गटातनं उमेदवारी मागितली होती. ते विशेषतः सर्व इच्छुक उमेदवार त्यांनी लगेच त्यांच्या मंडळाच्या पाठीमध्ये सर्व इच्छुक उमेदवार आपल्या गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य त्या पद्धतीनं गावात अजून कोण सगळीच नाव करून अजून कोण राहिला असलं बाहेर कोण गेला वाटतं पिंपळेच आहे. रोशनी जबाबदारी दिली माहिती हो त्याला शेवटी येतो ना घरचा माणूस आहे. हो घरचा माणूस आहे. आमचे बंधू राजेंद्र एकपोटे सर्व त्यांचं सचिन भैया स्टार प्रचारक आमचा अक्षय दळवी सुधागण उपयोग आहे. ग्रामपंचायत सदस्य अमित राऊत सर्व आमचे लोकमतचे वार्ताहर तुझ्यासारखंच त्यांचं काम आहे. तुझी मित्रच आहे. त्यानंतर सर्व गावातील प्रमुख मंडळी सर्व माझ्या माता भगिनी कोणाचं नाव दिलगिरी व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानं म्हणा त्यांच्या विचारानं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी ज्यांना मिळाली ते आपल्या या घराचे अधिकृत उमेदवार आणि मुरमोडी समितीचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव मंडळे बापू, आपल्या कारिगरांना ज्यांना उमेदवारी मिळाली ते आपल्या शोभाताई लोटेकर आणि या दोघांना उमेदवारी देण्याचं कारण मी शोभाताई तर गेले 5 वर्ष सरपंच म्हणून अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे त्याची पोस्ट पावती म्हणून पुढं प्रमोशन करून आपण 8 तारखेला मुदत संपलं, 7 तारखेला आपण त्याला 5 प्रमोशन पुढे पाठवलं आहे. जेणेकरून जसं गावात काम केलं त्या पद्धतीने पुढे सुद्धा काम करावं म्हणून या दोघांना उमेदवारी दिलेले आहे. आपल्या सर्वांना आम्ही विनंती करायला आहे. आणि मला जिल्हा परिषदला परळी गाव हे मुख्य गाव आहे. परळी गावात सगळे गोल गोल पुढे पळी द्यायला लागतात. परळीला एक वेगळं परंपरा आहे. श्रीरामाची यात्रा पळली होती. महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दैवत सज्जनगडचं आपल्या इथं आहे. त्यामुळे या परळी ग्रामस्थांना मनापासून मी आभार मानतो आणि विनंती करायला आलोय की आमच्या तिघांना आपला सर्वांचा मतदान रूपी आशीर्वाद मिळावा अशी विनंती करायला आलोय. विकासाच्या बाबतीत बोलायचं तर परळीचं काही कामं एक काम राहिलं म्हणजे मी सांगितलं आम्हाला सगळी सांगितले, पण माझ्या हिशोबाने 2 कामं राहिले. एक अर्धा मोठा पूल बांधायचा आहे आणि बाकी काय ते काय म्हणायचं ही 2 कामं पुढच्या 2 वर्षांना पूर्ण उद्या आपण चालू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परळीला कसं वैभव प्राप्त करून देण्यात परळीला माझा प्रवासाचा शाळेला 700 विद्यार्थी यांचे त्या पद्धतीनं आपण सगळ्यात मोठं आपण सगळ्यात मोठं मुंबई साहेब मंदिराचं काम आपल्या इथे एवढं मोठं मंदिर आहे की माझे लोक सांगतात की असं मंदिर फक्त खजुरावलं आहे पांडवकाळी म्हणून आणि त्यानंतर परिणित आहे आणि ते दुर्लक्षित राहिलं होतं. तसा ठोसेचा धबधबा होता पण रस्ता लोकांना कळत होता. जशी काठची फुलं होती रस्ता नव्हता लोकांना कळत होता. तसं परळीचं मंदिर आहे फक्त लोकांना त्याला आपल्याला दाखवत येत नाही. म्हणून आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून परळी मंदिराची 14 कोटी रुपये महादेवाच्या मंदिरासाठी आहे तसंच त्या कुठल्याही इमारतीला कुठेही धक्का न लावता त्या पद्धतीनं आहे. जसं आता महाबळेश्वर एका मंदिरात काम केलं आहे असं दगडाचं मंदिर आणि त्या पद्धतीने सुंदर काम आणि सुशोभीकरण तिथे करून पर्यटकांना भाविकांना इथं बसता येईल. आणि परळीला केव्हा माझी खात्री आहे की परळीला गत वैभव आल्याशिवाय राहणार नाही. जशी पूर्वी परळी तशीच परळी होणार याची खात्री या प्रेमाच्या मंदिरात मिळतो. त्याच पद्धतीने बुवांनी सांगितल्याप्रमाणे शेतीचं जंगली जनावरांच्यामुळे आवड झाली खरी वस्तूची. म्हणजे मी बी शेतकरी मी बी शेती करतो पण जंगली जनावरांनी खूप त्रास दिलाय. अन्नाच्या गावात 25 गव्याची कळप आहे.
पांघराला माकडाचा हो म्हणून माकडा येते अशा त्यामुळं हे शक्य नाही. परंतु याचा फायदा घेऊन आदरणीय बाबांच्या विचारातून आपण पर्यटनाच्या दृष्टीने आपला परळी भाग कसा होईल आणि स्थानिक रोजगार कसा उपलब्ध होईल. सोमनाथ दादांनी सांगितलं 10 वर्षापूर्वी एक हॉटेल होतं, कासला तर 65 हॉटेल आहे. आता त्या पद्धतीनं आपण काचचं सगळं पब्लिक आता ट्रॅफिकच्या मध्ये काचचं पब्लिक तसंच केळवली मार्गे आपण इकडे रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. केळवली मार्गे सांडोली आपण जोडतोय. त्यानंतर घाटाईत ते रोड ते घाटाई रस्त्याचे आता काम सुरू केले. त्यानंतर आलवडी ते दामणी ते सुद्धा रस्त्याचं काम सुरू केले, जेणेकरून पर्यटक सगळ्या बाजूनं चारी बाजूनं आता आपल्याकडे टायगर प्रोजेक्ट सुद्धा होतोय. जसं चंद्रपूरला होतं त्या पद्धतीने वर बांधलेलं टायगर, जेणेकरून पर्यटक हे आले पाहिजेत. पर्यटनाच्या माध्यमातून विकास लोकांना झाला पाहिजे. मुंबईला गेलेली जी गर्दी आहे, जो लोंढा आहे तो थांबला पाहिजे. गावच्या गावात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आपण बघितलं असेल की तुम्ही बारकाईने बघा नंदू ही चाळीकवाडी गाव आहे, त्या चाळीकवाडीला एक माणूस मुंबईला नाही, एक पण माणूस नाही. 55 लोकांना जागेवर रोजगार मिळाले भाऊसाहेबांच्यामुळे. पोहोच चेक करून त्यांना 40-50 हजार पगार आहे. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून आपण चांगले रोजगार उपलब्ध करण्यासाठी नक्की प्रयत्न करूया. गेले 20 वर्ष आपल्याला लोकांकडून मागायला लागायचं, आता द्यायचं आपल्याला काम आहे. त्यामुळे बाबा मंत्री या निवडणुकीत बाबा या जिल्ह्याचे प्रभारी आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपले शोभात आपले बापू, आता शोभात आपल्या गावात बापू या गावाचे उमेदवार आहेत. बापू आणि मला द्यावं आणि आपल्या गावातलं एकही मतदान इकडे तिकडे न जाता आपण या विजयात सहभागी व्हावं एवढी विनंती करतो. परत एकदा सभा बरेच लांबली आहे, परंतु परत एकदा सर्वांना विनंती करतो आणि माझी दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय